खरं तर सकाळी लवकर मतदारसंघात जायचं असल्यामुळं लवकर येऊन मी माझ्या स्वतःचा मतदानाचा अधिकार बजावला. 98 वर्षाच्या वयोवृद्ध आईचा पहिल्यांदा आशीर्वाद घेतला आणि या ठिकाणी मतदान करून मी आता माझ्या कामाला निघालेला आहे. 5 वर्षापूर्वी जो पराभव झाला तो खरा तर कट कारस्थानाचा एक भाग होता. म्हणजे गणितीय पद्धतीनं पराभव केला गेला. तसा मैदानात पराभव माझा त्याही वेळा झालेला नव्हता. पण शेवटी पराभव हा पराभवच असतो, त्याला कारणं सांगून चालत नाही. आणि मी आदळआपट करत बसलो नाही, कुणाला शिव्या शाप देत बसलो नाही. 5 वर्षे इमानदारीनं काम करत राहिलो. ज्या काही चुका झालेल्या होत्या त्या चुका दुरुस्त केल्या. काही पॉलिसीमधल्या चुका होत्या, काही अनावश्यक विश्वास ठेवणं हा जो प्रकार असतो ते झालेलं होतं. ते सगळं केलं. आणि 5 वर्षापूर्वीच मला वाटतं की 23 मेला निकाल लागलेला होता 2019ला. त्याच वेळी ठरवलं होतं की पुढच्या वेळी मी आता सामान्य माणसाच्या बळावर, त्यांच्या भरवशावर, मग ते शेतकरी असतील, शेतमजूर असतील, गोरगरीब माणसं असतील, सामान्य माणसं, जो कॉमन मॅन म्हणतात त्याच्या भरवशावर निवडणुकीला सामोरं जायचं. आणि 5 वर्षामध्ये त्यातल्या काही लोकांनी जे मत आपल्याला नाकारलेलं आहे त्यांचं मत आणि मन परिवर्तन करायचं आणि त्यांना पुन्हा आपल्याबरोबर घ्यायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं हे ठरवलेलं होतं. आणि त्या पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं 5 वर्ष मतदारसंघाशी बांधणी केली आणि मोठ्या आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरं गेलो आणि आज मी विजयाच्या समोर आलेलो आहे.